ओ माय गॉड, स्टार्टर्स बघा, किती स्टार्टर्स पूर्ण टेबल भरलाय. मटन ग्रेव्ही टेस्ट करूया. वाईन मी पण पहिल्यांदा टेस्ट करतोय. महेश तू? मी घेतलेली आहे का? अच्छा. आपल्यासोबत अल्बर्ट आहेत आणि अल्बर्ट कोण आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. फारच स्पेशल पर्सन आहे आणि त्यांनी माझं इतकं मोठं काम केलं ना, म्हणजे मी आता नाही सांगणार कारण की ते एक खूप सिक्रेट आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी सांगणार आहे. आज जी वेडिंग आहे त्याबद्दल अल्बर्ट आपल्याला माहिती देणार आहे. वेडिंग आहे ती माझ्या भावाची आहे. ही ख्रिश्चन वेडिंग आहे. आगरी कोळी वेडिंग जी असते, गोवन वेडिंग अशी जी प्रथा जी असते, हे सगळ्या लोकांना कळली पाहिजे. आणि हे एक वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे लोकांना की आम्ही कसं आमचा डान्स असतो किंवा आमचा जेवण असतं किंवा आमचे रिच्युअल्स असतात. आम्ही केक कसा कापणार आहे किंवा आमचे कपड्यांपासून ते आमच्या खाण्यापर्यंत फक्त आणि फक्त नॉनव्हेज शिवाय नॉनव्हेज आपलं फेवरेट नॉनव्हेज, त्यामुळे इकडे आलो आपण. मच्छी असो की खेकडे असो की प्रॉन्स असो, काही असो, सी फूड पासून ते रिव्हर फिश, आम्ही सगळं काय करतो. सर्वात एक्साइटेड मी कशाबद्दल आहे तर फूड बद्दल. तिकडे इतकं मोठं काउंटर लावलंय, नॉनव्हेजचं काउंटर लावलंय आणि ते आपण थोड्याच वेळात टेस्ट करणार आहे. तर एंट्री करताना तुम्हाला एक वाईनचा ग्लास, वाईन आणि केक, आणि सेकंड नंतर आपलं मला स्टार्टर्स भेटले जाईल. मग टोस्ट होऊन जाईल. अगोदर चीअर्स केलं जाईल, नवरा नवरी आपल्या सगळ्यांना चीअर्स करतील, आपण त्यांना चीअर्स करू. त्यानंतर आपण स्टार्टर्सकडे वळू. यामध्ये व्हेज स्टार्टर्स असतील, नॉन व्हेज असतील. केक सेट ओरिजिनल केक आहे? हो, ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. मयूर, तुला इथे का उभं केलंय? हे केक सांभाळण्यासाठी, केक लहान मुलांना वाचवण्यासाठी. लहान मुलांपासून वाचवण्यासाठी. काय करत होते लहान मुलं आता? हे चाकू घेऊन इकडे वार करतील वगैरे, तर म्हणून. आणि जर झालंच वार तर? झाला तर मग मला बोलणार ते. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायला विसरलो, आपण विक्रोळीला आलोय. विक्रोळी, मुंबई. सर्वात आधी चाट कॉर्नर त्यांनी सुरू केलं आहे आणि चाट कॉर्नर सुरू केलं आहे म्हटलं तर लेडीज लोकांचा सर्वात फेवरेट, आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता सर्व लेडीजचीच लाईन आहे. लेडीज सर्वात आधी पानीपुरी है और सेवपुरी है चाट में. लाईनीत थांबावं लागेल आपल्याला. पण शेवपुरी पहिल्यांदाच खातो आयुष्यात. म्हणजे ह्या गोष्टी अशा असतात ना की तुमच्या तोंडातले जिभेवरचे सगळे सेन्सेस आहेत ना, ते हे करतात, जागरूक करतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला ना भूक वाढते आणि हे अजून खाऊशी वाटतं तुम्हाला. त्यामुळे यांना स्टार्टर्स म्हणतात मला असं वाटतं. वाईन केक ना, वाईन केक. आणि हे कसं आधी केक खायचं का आधी वाईन? तू काय खाल्लं? महेश आपल्यासोबत. महेशला तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. फोपसंडीचा व्हिडिओ होता ना आपला. हां, फोपसंडीच्या व्हिडिओमध्ये. आणि वाईन मी पण पहिल्यांदा टेस्ट करतोय. महेश तू? घेतलेली आहे का? अच्छा. खोकल्याच्या औषधासारख्या लागतं आहे ना. हा वाईन केक जो आहे तो खूप जबरदस्त आहे. केकमध्ये ना अशी दालचिनीची टेस्ट येते, दालचिनी फ्लेवर आहे मला वाटतं केक. थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर इकडे मस्तपैकी सॅलड्स आहेत ना. आपलं नाव? स्टीफन गोम्स आहेत. स्टीफन गोम्सला आपण विचारूया काय काय सॅलड आहे, काय काय सॅलड स्टीफन? आता रायता आहे, फ्रूट सॅलड आहे, ग्रीन सॅलड आहे. अच्छा, तिकडे पास्ता आहे. पास्ता कुठे आहे? दोन्ही पास्ता आहे. हां, ओके. दोन काउंटर होणार. कसं मोठं क्राऊड आहे हां तर कसं डिवाइड होणार, जास्त ओव्हर क्राऊड नाही होणार. ओके ओके ओके.
डिवाइड केलं आहे सगळ्यांनी, म्हणजे क्राऊड भरपूर आहे तर ते थोडंसं डिवाइड झालं की मॅनेज करायला सोपं पडेल, सगळ्यांना घ्यायला सोपं पडेल. हे इकडे ग्रीन सॅलेड आहे, हे फ्रूट सॅलेड आहे आणि हा काय रायता, बुंदी रायता, हे लोणचं आहे आणि हे रशियन सॅलेड, चिकन मेयोनीज सॅलेड. ओ माय गॉड, आपला फेवरेट मेयोनीज, चिकन मेयोनीज सॅलेड सुद्धा है. स्नैक्स होने के बाद फिर आ जाएंगे सब लोग. अच्छा, स्नैक्स होने के बाद फिर आ जाएंगे सब लोग. स्नैक्स, एक बार कपल्स आ गए, हाँ. टेस्ट कर लिया उन्होंने, उसके बाद क्राउड आ जाती है. अच्छा, मतलब कपल्स का होने के बाद यहाँ पे हाँ, सब क्राउड आ जाएंगे. ओ माय गॉड, स्टार्टर्स बघा किती स्टार्टर्स आहे, पूर्ण टेबल भरलाय. स्टार्टर्स में क्या क्या है इसमें? अच्छा, हे काय म्हणतात? चाशलिक अच्छा, आणि हे थ्रेड्स आहे, चिकन थ्रेड्स, चिकन थ्रेड्स आणि हे फिश फिंगर्स. ओके, आणि मध्ये सॉस है ना? ओके, थोड़ी देर में स्टार्टर्स भी शुरू होने वाले, स्टार्टर्स भी स्टार्ट होने वाले. आणि स्टाफ बघा किती एकदम मस्त आहे, मागे बघा. अरे अरे, पळू नका, पळता कशाला? चला, स्टार्टर्स मध्ये काय काय आहे आपल्याला ऑलरेडी कळलंय. हाय स्टीवन, हे काय आहे? चिकन सासलेक. चिकन सासलेक, चिकन सासलिक. by lovely, gorgeous bride Flossie. I want all the spinsters to kindly come on the floor. I want all the spinsters to kindly come on the floor. Flossie. गार्लिक जास्त आहे, लसूण जास्त आहे, मस्त लागतं. सॉस कोणचा आहे? शेजवान आहे का? अच्छा. फिश फिंगर, हे कोणते कोणते फ्लेवर आहेत? केवी आहे, ऑरेंज आहे आणि पायनॅपल. केवी. हा. फायनली ज्याची वाट आपण बघत होतो बऱ्याच वेळापासून ती गोष्ट सुरू झाली, म्हणजे जेवणाचे काउंटर सुरू झाले आणि मस्त मस्त रेसिपीज आहेत, मस्त मस्त गोष्टी आपल्याला टेस्ट करायला मिळणार आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. तर फटाफट टेस्ट करूया. फायनली ब्राईड आणि ग्रूम दोघांनी जेवायला घेतलंय आणि यांचं जेवण सुरू झाल्यानंतर मग सगळे बुफे ओपन करतात. बुफे ओपन केलंय, सर्वांनी जेवण घ्यायला सुरुवात केली आहे. ओ माय गॉड, आपण चुकीच्या लाईनीत उभा आहे. व्हेज खातोय आपण, पाप हो गया. व्हेज काउंटरला गर्दी नाही आहे, त्यामुळे मी तिकडे थांबलो. मला माहित नव्हतं ते व्हेज काउंटर आहे. तुम्हाला सगळ्यांना नॉनव्हेज आवडतं? यू लाईक नॉनव्हेज? सगळे नॉनव्हेज खात आहेत बघा. कितीतरी व्हरायटीज आहे, म्हणजे इकडे नॉनव्हेज आपल्याला घ्यायचं, मग तिकडे सॅलॅड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड आहे जे मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. तर ते सगळे आपण टेस्ट करणार आहे. किती किती घ्यायचे? एक एक दोन. ठीक आहे, इडली आहे, इडली. आपण कार्ब्स कमी खाणार आहे खूप. चिकन मालवणी, मटन ग्रीन मसाला. अच्छा, चिकन फ्राय. एक गडबड झाली आपली. इकडे बघा, मटन करी आणि चिकन मालवणी दोन्ही मिक्स झालंय. चिकन मालवणी टेस्ट करूया. चिकन मालवणी जबरदस्त, खूप जबरदस्त आहे चिकन मालवणी. मटन ग्रेव्ही टेस्ट करूया. खूप जबरदस्त आहे मटन ग्रेव्ही, अफलातून टेस्ट लागते. पाव सोबत टेस्ट करूया. खूप जबरदस्त टेस्ट आहे. मटनची टेस्ट सगळ्यात भारी आहे. मटन ग्रेव्ही जबरदस्त. चिकन फ्राय पण जबरदस्त आहे, पण मटन बेस्ट आहे. मटन खूप आवडलं मला, खूप जबरदस्त आहे. मटन आहे ना, राईस सोबत टेस्ट करूया. जबरदस्त मटन ग्रेव्ही जबरदस्त आहे. मालवणी ग्रेव्ही सोबत टेस्ट करूया राईस. मटन ग्रेव्हीला फुल मार्क्स, 100 मार्क्स, 100 आउट ऑफ 100. मटन, चिकन, मालवणी चिकन, मटन, ह्या सगळ्या गोष्टी आपण टेस्ट केल्या, इतक्या जबरदस्त होत्या. तर त्या साईडला रशियन सॅलेड आहे, ग्रीन सॅलेड आहे, त्या सगळ्या गोष्टी पण आहेत, त्या सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत. पास्ता, अभी खाएंगे पास्ता, कल सुबह बाहर निकलने का ढूंढेगा वो रास्ता. बस थोड़ी. रायता, बुंदी रायता. ओके, रशियन्स, ग्रीन सॅलेड, चिकन मेयोज. आय वॉन्ट एक्स्ट्रा, दिस वन एक्स्ट्रा. बस इनफ. फ्रूट सॅलेड, बस. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स आहेत. हा बुंदी रायता आहे, हा रशियन सॅलेड आहे, हे चिकन मेयोज आहे आणि हे पास्ता सॅलेड आहे, फ्रूट सॅलेड आहे आणि ग्रीन सॅलेड आहे. पहिलं आपलं फेवरेट चिकन मेयो.
बेस्ट आहे. मेयोनीज आपलं फेवरेट आहेच, पण ते सॅलेड चिकन सोबत जे सॅलेड बनवलं ना खूप जबरदस्त लागतं. त्याच्यामध्ये कांदा दिसतोय, कोबी दिसतंय, मेयोनीज आहे, कॅप्सिकम पण दिसतंय आणि ऑफकोर्स चिकनचे पीसेस असतील. रशियन सॅलेड काय काय फ्रूट्स जास्त दिसत आहेत रशियन सॅलेडमध्ये. काय काय मला माहिती नाही. पायनॅपल तर दिसतंय, बटर आहे, आणखीन काय माहिती नाही. ॲपल आहे, ॲपल पण आहे, पपई पण आहे, सगळे फ्रूट्स मिक्स आहेत त्याच्यामध्ये. बुंदी रायता, पास्ता सॅलेड पण आहे. असं असेल मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, म्हणजे नॉर्मल पास्ता असेल मला असं वाटलं होतं, पण लसणाची त्याला फोडणी दिली, लसणाचं गार्लिक टेस्ट जी आहे ना त्याच्यामुळे ते खूप छान वाटतंय. बाकी हे सगळे तर फ्रूट्स आहेत, फ्रूट्स आणि ग्रीन सॅलेड आहे. This was the best food I ever had in any wedding. So I would like you to announce your catering name and your phone number so that other people can taste your food. Catering name is Fatima Caterers. You can contact on 9820954852. इथे पण तुम्हाला नंबर दिसेल, तसंही स्टेफनने सांगितलं आहे. अँड थँक्यू सो मच स्टेफन. जेवण अफलातून, खूप भारी जेवण होतं. केटरर्सचं नाव पण घेतलं, बट केटरर्सला बोलवणारे अल्बर्ट किंवा तुम्हीच असाल. आणि अफलातून जेवण म्हणजे मी अजूनपर्यंत कोणत्याच वेडिंगमध्ये इतकं भारी जेवण कधी नाही केलं आहे. म्हणजे मटण तर इतकं बेस्ट होतं ना, जबरदस्त. होप जेव्हा तुमच्याकडे व्हिडिओ येईल हा आणि तेव्हा तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आमचा रिच्युअल्स आणि आमचे परंपरा, आमची कोळी लोकांची किंवा आमच्या गावाची पद्धत आहे. ख्रिश्चन नागरिक कोळी ना? ख्रिश्चन नागरिक कोळी. तर आमची परंपरा अशी असते आणि आता सगळं एक व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला आमची पद्धत किंवा आमचा जो रिच्युअल्स आहे तो तुम्हाला कळून येईल. तर मित्रांनो, अशी होती ही ख्रिश्चन वेडिंग, ख्रिश्चन आगरी कोळी वेडिंग, आणि खूप भारी जेवण होतं, खूप भारी वेडिंग होती. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट.